नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण बनवत आहोत जवसाची किंवा आळशीची चटणी। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी जवस घेतलेले आहेत आणि आता त्याला आपण चांगले भाजून घेऊया। इथे मला जवस पटापट भाजून हवे होते म्हणून मी मायक्रोवेव्हमध्येच गरम केलेत त्याला 2 मिनिटं 15 सेकंदाचा टायमर लावून। तुम्ही मंद आचेवर गॅसवर भाजू शकता याला। तर हे बघा इथे आपले चांगले भाजून झालेले आहेत। तर त्याचबरोबर आपण इथे बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण चांगले असे भाजून घेतलेले आहेत थोडा वेळ। इथे लसूण घेतलेली आहे मी, सालीसकट लसूण घेतले आणि तिला 1 मिनिटभर भाजून घेतले। त्याचबरोबर हे सुकं खोबरं आहे, त्याला पण मी चांगलं किसून घेतलं आहे आणि ते पण 1 मिनिटभर भाजून घेतलेलं आहे। हे शेंगदाणे आहे ते पण मी सालीसकट भाजून घेतलेले आहेत, याला 2 मिनिटं लागलेली आहेत। आणि हे मीठ आहे आणि हे मसाला आहे। हा मसाला म्हणजे ही मिरची पावडर आहे, त्यामध्ये ॲडिशनल असं कुठला दुसरा मसाला टाकलेला नाही आहे, तिखट आहे नॉर्मल। तर आता या सगळ्यांना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं बारीक करून घेऊया। हे मी थोडं टाकते आणि सगळं असं बारीक करून घेते। एका बॅचमध्ये हे सगळं होणार नाही म्हणून मी 2 बॅचमधून करून घेणार आहे ह्याला। एका बॅचमध्ये झालं तरी पण ते चांगलं असं बारीक होणार नाही किंवा मिक्स होणार नाही। तर इथे मी तिखट टाकलेलं आहे, 3 चमचाभर तिखट टाकते आता। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि त्याचबरोबर हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता ह्याला आपण बारीक करून घेऊया। आळशी किंवा फ्लेक्स सीड्स हे आता सगळेजण स्वतःच्या डाएटमध्ये वाढवायला लागले आहेत। त्याचा डाएटमध्ये आता उपयोग कसा करायचा, तर ही जी आपली पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे की चटणी बनवायची, तर ती आपण बनवतोय आज। तर हे बघा, हे असं हळूहळू करून त्याला जरा मध्ये ढवळून असं बारीक करून घेऊया मिक्सरमधून, जेणेकरून ते एक मस्त एकजीव होऊन जाईल। आणि जवसामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात आहे, ओमेगा आहे, त्याचबरोबर विटॅमिन आहेत। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हेअरफॉलचा जर खूप त्रास असेल तर ही चटणी 1 महिनाभर कंटिन्यूअस खाऊन बघा, तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच येईल। आणि ही चटणी चांगली महिनाभर राहते। जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ह्याला काढून तर महिनाभर तरी चांगलीच राहील। त्याचबरोबर आमटी भात नुसता असेल तर त्याबरोबरसुद्धा मस्त लागते, भाजीची गरज लागत नाही। किंवा भाकरी असेल तर या चटणीमध्ये थोडंसं दही टाका आणि ही भाजी म्हणून म्हणजे भाजी स्किप करून ही चटणी तुम्ही खाऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही ह्यामध्ये काळे तीळ टाकू शकता, पांढरे तीळ टाकू शकता, ड्राय रोस्ट केलेला कढीपत्ता टाकू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही जे शेवगाचा पाला असतो तो पण टाकू शकता। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही चटणी। थँक्यू।